परत आमचे महेंद्र मडी मात्र उपस्थित आहेत, मोहन दादा मात्र उपस्थित आहेत. सलामीवीर आसिफ कुट्टी पहिल्या चेंडूवर बॅटीची कड लागली, चेंडू मागच्या दिशेने चाललाय, एका धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा कॉल तर दिलाय, परंतु तिथे यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी होते आणि 2 धावा प्राप्त होत आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ज्या ज्या व्यक्तिमत्वाने आमच्या या स्पर्धेला सपोर्ट केला, सर्वप्रथम आपण पंचांचं कौतुक करूया. अबूजी आणि विनोदजी, तदनंतर प्राप्ती लाईव्ह यूट्यूब चॅनल, पनवेल गाव, पनवेल शहर, कड लागली आहे वावंजे गाव, परंतु इथे निर्धाव चेंडू. करण पाटील सबसे कातिल. तिसरा चेंडू करण यांचा सामना करतायत आसिफ कुट्टी, चेंडूला उडवून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत, थोडीशी चुकी होते तिथे, परंतु इथे 2 धावा प्राप्त करतील. 3 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बॅट्समन टीम मीटिंग घ्यायची नाहीये, लवकरात लवकर आपल्याला सामना खेळवायचा. हा फायनलचा सामना आहे. अजूनही 3 चेंडू. चौथा चेंडू करण पाटील यांचा सामना करतोय तो आसिफ कुट्टी. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली आणि आसिफ कुट्टी यांना परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज पाठवायचा एएस फायटर. टीम मीटिंग घ्यायची नाहीये देवनार गाव. हॅलो देवनार गाव, टीम मीटिंग घ्यायची नाहीये, तुम्हालाच अंधार होणार आहे. दादा स्कोर सांगायचा आहे, टार्गेट सांगायचं. टार्गेट 4 चेंडूंमध्ये 5 धावा, 4 बॉल. चार चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. एएस फायटर लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि देवनार गाव आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे आहेत. 4 चेंडूचा सामना होता हा. श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळचे आधारस्तंभ आदरणीय मनोहरदादा कोळी यांचे सुपुत्र श्री कृतिक मनोहर कोळी, आज यांचा वाढदिवस आहे. खरं तर आपण वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देणार आहोत. अमित दादा आणि पियुष सरांनी मात्र इथं त्यांच्यासाठी बड्डे सेलिब्रेट आपल्याला करायचा आहे. केकसुद्धा मात्र इथं उपस्थित आहेत आणि पियुष दादांना आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. जसा मात्र हा फायनलचा सामना संपन्न होईल तेव्हा मात्र आपण पियुष सर आणि खरं तर अमित दादा यांनी आणलेला हा प्रेमाचा केक आपण नंतर हा बड्डे आपण सेलिब्रेट करायचा आहे. केक कटिंगची सेरेमनी आपण करूया. कृतिक मनोहर कोळी आज यांचा खास दिवस, कारण त्यांचा आहे वाढदिवस आणि निमित्त आहे, औचित्य आहे श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ ट्रॉम्बे कोलीवाडा भव्य दिव्य ही टेनिस क्रिकेटची महत्त्वाची स्पर्धा मेगा फायनल. एका ठिकाणी देवनार, दुसऱ्या ठिकाणी चिता कॅम्प. संघासाठी षटक घेऊन येत आहेत ते आमिर. 4 चेंडूंमध्ये 5 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 5 धावा करायच्या देवनार गावाला. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव कंप्लीट होते. पहिल्या चेंडूवर एका धावेवर समाधान मानावं लागेल करण पाटील यांना. बघा मेगा फायनल चालू आहे. एकदा एका ठिकाणी चेंडू आमिर समोर आहेत बल्ली. ओ हो, बल्ली यांना चेंडू काही कळालेला नाहीये, परंतु तिथे 1 धाव कंप्लीट होते. रन नाहीये.
2 चेंडूंमध्ये 4 धावा करायच्या देवनार गाव. दोन चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. हा सामना कोण जिंकणार, देवनार की एएस फायटर? ओहो, यावेळेस सुद्धा चेंडू कळाला नव्हता. अशी फायनल तुम्ही कुठं बघितली नसेल. अंधाराचं साम्राज्य आहे. एक चेंडू आणि 4 धावा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. खरं तर देवनार गाव तुम्ही मात्र लॉर्ड्स मध्ये फायनल मध्ये गेलात, पण आज अंधाराचं थोडंसं साम्राज्य आहे. पण काय होऊ शकतं, हे क्रिकेट आहे. खरं तर या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर देवनार संघ हा सामना घेऊन जाईल. शेवटचा चेंडू आमिर यांचा. सामन्याला सुरू करायचा आहे. माझे मायबाप प्रेक्षक अजूनही ग्राउंड सोडलेला नाही आहे. आग जोरदार ताल्यांचा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू होता आणि कॉंग्रॅच्युलेशन्स एएस फायटर, तुम्ही हा सामना जिंकलेला आहे. ही फायनल जिंकलेली आहे. श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ आयोजित भव्य दिवस स्पर्धेचे मानकरी चीता कॅम्प एएस फायटर. अभिनंदन. आणि देवनार गाव तुमचं सुद्धा अभिनंदन. चला